हॅलो नमस्कार सगळेजण कसे आहात। मी सुद्धा मस्त मजेत आहे आणि तब्येत सुद्धा ठीक आहे। पाऊस पण उघडलाय आणि सगळ्यांचं नवीन एका व्हिडिओ व्लॉग मध्ये अगदी मनापासून स्वागत। थोडंसं लांब आहे अंतर, मोबाईल ट्रायपॉडला लावलाय आणि म्हणजे ना हे माईक लावलेलं नाही, त्यामुळे आवाज व्यवस्थित येतोय का हे मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा। आणि व्हिडिओवरती तुम्ही जर नवीन आला असाल तर नक्की एक लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। यावर्षी ना उन्हाळा खूप होता, त्यामुळं आम्हाला कसं झालं होतं, वरचे फॅन असून सुद्धा आम्ही हा एक फॅन आणलेला आणि आता कसं झालंय, पावसाळा चालू झालाय, आता फॅन सुद्धा स्वच्छ पुसून घेणार आहे। अगदी 1 महिनाच वापरला, पण 1 महिन्यामध्ये खूप आम्हाला ह्या फॅनचा उपयोग झाला, कारण वरच्या फॅनपेक्षा ह्या फॅननी वारं खूप चांगलं येतं। आणि आता घाण तर काही नाही, तरी पण आता ठेवून द्यायचंय म्हटल्यावर थोडंसं पुसणं गरजेचं आहे। हा फॅन मी आज आता पुसून घेणार आहे थोड्या वेळाने आणि याला बघूया, माझ्याकडे आता मोठ्या मोठ्या कॅरी बॅग आहेत, तर त्या कॅरी बॅग अशा वरून खालून घालणार आहे, चांगलं दोरीनं बांधणार आहे आणि फॅन पॅक करून ठेवून द्यायचं आहे। तर हे काम आहे माझं आजचं। आणि आजच्या व्हिडिओमध्ये सकाळपासून तर माझं सगळं आवरलं, एक शॉर्ट व्हिडिओ पण केला आहे मी। बाकी घरातलं स्वयंपाक वगैरे, भाजी भात हे आवरले, चपातीची कणिक मळून ठेवली आणि किचन ओटा आवरायचं आहे, तर ते अस्तव्यस्त पडलंय। चला आता किचन ओटा दाखवते तुम्हाला। बघा इथं खुर्चीवर मी काय ठेवलंय बघा, आवळ्याचे न काप केलेले आहेत आणि त्याला मीठ वगैरे लावून हे असं ना सुकवायला ठेवले। म्हणजे काल सकाळी हे सगळं सुकवायला ठेवले। सुकल्यानंतर ना हे परत एका बरणीमध्ये भरून ठेवणार, जेणेकरून म्हणजे आवळा सुपारीसारखं हे खायला बरं पडतं। किचन ओट्याची अवस्था अशी आहे। तर इथं बघा मी दोडक्याची भाजी केली, पातळ भाजी मस्त अशी। आमचं जरा तिखट आहे, ते थोडंसं असं कलर आहे, एकदम लाल कलर। आता इथे हे दूध गरम करून ठेवले मी, ह्यामध्ये मला ना विरजण लावायचं आहे, कारण संध्याकाळच्याला मला दही पाहिजे, सुजीत येणार आहे आणि त्याला दही ताक लागतं भरपूर। तर आता किचन ओटा आवरायचा आहे। कॅमेरा थोडा सेट करते, कारण आपले बॅक कॅमेरा व्हिडिओ होत आहेत आता। ओके चला, आता त्यामध्ये ना विरजण वगैरे सोडते आणि मग हा किचन ओटा मला क्लीन करून घ्यायचा आहे। तशी तर मी कणिक वगैरे मळून ठेवली आहे बघा, कणिक मळून ठेवली आहे। आता ह्याच्यावर एक प्लेट झाकायची। हे थोड्या वेळानंतर ना जेवायच्या वेळेसच करणार आहे। हे दूध तापलेलं आहे, थंड झालंय, फ्रीजमध्ये ठेवून द्यायचंय। आणि ह्याच्यामध्ये बघा विरजणला मी ना हे असं थोडंसं कोमट गरम केलंय, कारण आता थोडंसं ना असं थंड असं वातावरण आहे ना, त्यामुळे थोडं अगदी कोमट पण नाही, कोमटपेक्षा थोडंसं गरम। आणि आता विरजण सोडताना थोडं जास्त सोडायचं, कारण दही लवकर लागत नाही। उन्हाळ्यामध्ये कसं आपण एक बोट बुडवलं तरी सुद्धा चालायचं, लगेचच विरजण म्हणजे लागायचं त्याच्यावरती। तर आता ह्याच्यामध्ये थोडंसं मी टाकलंय विरजण। आता हे संध्याकाळपर्यंत 5 वाजेपर्यंत लागतं दही ह्याचं छान असं। तर आता हे झाकून असं त्या कोपऱ्याला ठेवणार आहे। आता फरशी म्हणजे किचन ओटा आवरल्यानंतर ह्याच्यावरती पण झाकायचं। आता हे सगळं आवरून घेते, बऱ्यापैकी काय काय आता राहिलंय ते। पाणी गरम करून ठेवले सकाळीच, हे एक पातेलं, कारण बरं नसल्यावर पाणी गरम पाण्याचा भरपूर वेळानं असं हे करायला लागते, 2-3 वेळा तर तापवायला लागतेच। ही सगळी कामं आवरत ना व्हिडिओ करायचा, जेणेकरून तुम्हाला पण मला अपडेट व्हिडिओ द्यायचे असतात। मी रोज रेग्युलर आता व्हिडिओ करायचं ठरवले, त्यामुळे आपले रोज व्हिडिओ येणार आहेत। शॉर्ट व्हिडिओ 1 दिवस आड येतील। चला आता किचन ओटा क्लीन करून घ्यायचं आहे। जस्ट थोडंसं एक ना ओला कपडा घेतलाय मी, पूर्ण काय असं धूत वगैरे बसणार नाही, कारण एवढं जास्त काय असं किचन ओट्यावर मी म्हणजे आज काही झालेलंच नाही आहे एवढं जास्त, त्यामुळे थोडंसं पुसून घेते। या स्टँडचा मला खूप वापर होतोय, कारण ना मुंग्या वगैरे होत नाहीत। असा याच्यावरती डब्बा ठेवला, प्लेट ठेवते आणि त्याच्यावर डब्बा ठेवते, मस्त व्यवस्थित राहते। अजून चपाती नाहीत केलेल्या, पण नंतर करायचे। आता हे पटपट पटपट पुसून सगळं लावून घेते।
इकडच्या बाजूचा ना किचन ओटा आहे तो जास्त घाण होत नाही, थोडंसं तिकडं होतं. आणि या बाजूला सगळं कोरडं असतं, बाकीची भांडी ठेवलेली असतात, एवढं जास्त काही नसतं इकडच्या बाजूला. आता ह्याच्याबरोबरच ना हे 2 आहेत रॅक, तर ह्याच्यावरून सुद्धा मी ना असा लागलीच असा कपडा मारून घेते, जेणेकरून हे याच्यावरती पण जास्त धूळ नाही बसणार. लगेच हे करत असताना आपण किचन ओटा क्लीन करत असताना याच्यावर पण लगेच कपडा एक मारून घ्यायचा, जेणेकरून स्वच्छता राहते. आणि मग परत 8-15 दिवसातनं एकदा जरी क्लीन केलं तरी पण मग चालतं. त्याचबरोबर एक खिडकी आहे, तर ह्या खिडकीवरनं पण पोछा मारून घ्यायचा. तसं तर आजचं पण डेली रुटीनचाच व्हिडिओ आहे. आता हे जे विरजण मी लावलंय, तर हा ना हे पातेलं ह्या कोपऱ्यामध्ये ठेवणार आहे, म्हणजे गरम राहतं थोडंसं आणि विरजण लागायला ते व्यवस्थित होतं. मग तेलाचं भांडं वगैरे सगळं स्वच्छ पुसून जागच्या जागी ठेवलं. तुम्हाला व्हिडिओ कसे वाटत आहेत हे नक्की सांगा कमेंट करून. आवडत असतील व्हिडिओ आपले तर जास्तीत जास्त लाईक करा आणि जास्त व्हिडिओ आपले शेअर करा, जेणेकरून ना इतर तुमचे मित्रमैत्रिणी असतील तर ते आपल्या चॅनलवरती येतील आणि ते सुद्धा व्हिडिओ पाहतील. कमेंट करायला विसरू नका, छान छान कमेंट करा सगळ्यांनी. आणि किचन ओटा तर रोजच्या रोज क्लीन करायला पाहिजे. त्याचबरोबर शेगडीवर पण जास्त आपण व्यवस्थित काटेकोरपणे पाळलं ना, जास्त उत्तू जाऊ दिलं नाही हे, तर व्यवस्थित शेगडी पण राहते चांगली. आणि ह्या 3 बर्नरच्या शेगडीचं मला एक गोष्ट कोणती आवडली नाही ते सांगते. ह्याचा जो नॉब आहे ना ह्या पाईपचा, तर तो इथं मध्यावर आहे आणि मध्यावर असल्यामुळे ही शेगडी अशी उचलता येत नाही. ह्या बाजूला अशी उचलावी लागते, पुसताना ही अशी उचलावी लागते. अशी जर उलटी उचलली इकडं पाठीमागं तर तो नॉब असं मागं मुरगळण्याची शक्यता असते, त्यामुळे हे असं उचलावं. झालंय किचन ओटा पुसायचं किती अगदी जस्ट 5 ते 10 मिनिटाचं काम असते. आणि रोज काय मी किचन ओटा धुवत नाही, अगदी 2 दिवसातनं एकदा किचन ओटा म्हणजे स्वच्छ लिक्विड वगैरे टाकून धुवून घेते. आत्ता सध्या मी बॅक कॅमेरा व्हिडिओ शूट करत आहे, त्यामुळं थोडंसा ट्रायपॉड आणि मोबाईल व्यवस्थित अँगल आहे की नाही हे सारखं चेक करावं लागतं. आणि त्यानंतर मग मी व्हिडिओ क्लिप शूट करायला चालू करते, जेणेकरून व्यवस्थित त्यामध्ये रेकॉर्डिंग होईल आणि फिल्मिंगसुद्धा व्यवस्थित दिसेल. आता हे बघा, हे एक झाड आहे, स्पायडर प्लांट आहे. तर गावाला जायच्या अगोदर ना मी भरपूर अशी रोपं आलेली बाहेर, तुम्हाला दाखवते पण नंतर. पण ती रोपं अशी ना गवतामध्ये अलगद वरच्यावर अशा मुळ्या, म्हणजे अशा जमिनीमध्ये पण नव्हती, ती काढून आणून मी अशी ग्लासमध्ये ठेवली. छान वाटतं असं हे बघताना सुद्धा. बॅक कॅमेरा व्हिडिओ करायचं ना अवघड का वाटतंय माहिती का, की मी आता फ्रंट कॅमेराने व्हिडिओ शूट करायचे, असं फ्रंट कॅमेरा मला समोर दिसायचे, म्हणजे मी बोलताना दिसायचे किंवा मी कोणतीही कृती जर करते ना तर ते त्यामध्ये दिसायचं. आणि बॅक कॅमेरा आता पाठीमागं जाऊन बघावं लागते की व्हिडिओ चालू आहे का नाही, नाहीतर माझी बडबड चालू राहायची आणि व्हिडिओ बंद झालेला असायचा असं वाटतंय. त्यामुळं हे बघा, बोलत बोलत तुमच्याबरोबर माझा किचन ओटा एकदम क्लीन झाला. इकडं जास्त काय वापर होतच नाही. आणि इथं ह्या सिंकमध्ये मी भांडी धुवत नाही जास्त, फक्त हात धुण्यासाठी वापरते, त्यामुळे इथला सिंक पण जास्त घाण होत नाही. इथं आहे ना हे आता ही एक बॉटल मी स्वच्छ धुवून ठेवली आहे, सकाळी लागते कशाला तरी. हे लिक्विड आहे, मला किचन ओटा शेगडी वगैरे क्लीन करण्यासाठी 2 दिवसातनं एकदा मी वापरते हे.
त्यानंतर हे एक मनी प्लांट आहे. आता ह्याचं पाणी मी बदलणार आहे. हे बघा अगदी ना हे छोटे छोटे लावलेलं किती छान आले बघा, मस्त भारी वाटतंय हे असं. आता हे थोडं इकडच्या बाजूला ठेवते, हे दोन्ही प्लांट्स मस्त वाटते. आणि इकडचं मला आता हे क्लीन करून घ्यायचंय. हे बघा हे दाखवते तुम्हाला प्लांट्स कसे दिसत आहेत. मस्त वाटतंय ना असं, छान वाटतंय स्वयंपाकघरात बघताना सुद्धा, एकदम छान. तुमच्याबरोबर बोलत बोलत एव्हा ना मी पूर्ण किचन कट्टा अगदी व्यवस्थित म्हणजे पुसून वगैरे घेतलेला आहे. सिंक स्वच्छ धुवून घेतलेला आहे. आणि यानंतर इकडचा कोपरा मला थोडंसं ऑर्गनाईज करायचं आहे. त्यासाठी काहीतरी मी ऑनलाईन मागवणार आहे, एखादं रॅक. तर बघूया कधी होणार आहे ते. आणि आता त्यानंतर हे आहे दुपारी 1:30चं टायमिंग आहे. आत्ता आमचं जेवणाचं म्हणजे चपाती वगैरे करायची राहिली तर तेवढं करून घेणार आणि मग जेवण करायचं. तर तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये माझं क्लिनिंगचं रुटीन थोडंसं दाखवलं आहे. त्यानंतर मी विरजण लावताना ज्या काही गोष्टी म्हणजे आहेत मला माहिती, तर त्या पण तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे. या सगळ्या गोष्टी मी माझ्या आई आणि आजीकडून शिकलेल्या आहे आणि त्यामुळं मला त्या गोष्टी परोपरीनं ना लक्षात राहिलेल्या आहेत. आणि आता संसारामध्ये ज्यावेळी आपण सगळ्या गोष्टी करत असतो ना अशा, तर तेव्हा सगळ्या गोष्टी त्या उपयोगात आल्या. फक्त की मुलींचं शिक्षण वगैरे हे नुसतं आपण म्हणून चालणार नाही, तर त्यांना घरातल्या काही गोष्टी माहीत असणंसुद्धा गरजेचं असतं. आता तर ना हा इंटरनेटचा जमाना आहे, त्यामुळं सगळं यूट्यूबवरती वगैरे सर्च केल्यानंतर पाहायला मिळतं. पण आमच्या वेळी असं काहीच नव्हतं, त्यामुळं शिकणं हे फार इम्पॉर्टंट होतं त्यावेळी. आत्ता कसं काही येत नसेल तर लगेच गुगल करा, सर्च करा, यूट्यूबवर जा आणि कुठल्या सोशल प्लॅटफॉर्मवर गेलं तर लगेचच आपल्याला रेसिपी वगैरे किंवा आणि काही सगळं मिळून जातं. कोणतीही गोष्ट आपल्याला अडली नडली तरी आपण लगेचच सर्च करतो आणि म्हणजे कुणाला काही विचारायची गरजच नाही लागत. आत्ता सध्याचा जमाना असा आहे, त्यामुळे लगेचच कुठलीही गोष्ट कॅप्चर करू शकतात. लहान मुलं असू देत किंवा मोठी मुलं असू देत, मुली असतेत सगळेच. पण आमच्या वेळेचा काळ खूप वेगळा होता, तेव्हा असे सर्च करण्याचे कोणतेही ऑप्शन नव्हते किंवा काहीच नव्हतं. त्यामुळं प्रत्येक गोष्ट शिकणं गरजेचं असायचं. आणि घरातल्या ना आई आजी यांचा सगळ्यांचा हट्टास असायचा की तुम्ही शिका. चला आता 1:30 वाजलेत बरोबर. आणि आता इथं माझ्या चपाती करायची चालल्यात. चपाती झाल्यानंतर बेड त्याच्यात आम्ही 2 जण जेवणार आहोत. चपाती आता 3-4 करायची. या व्हिडिओमध्ये सकाळचं किचन क्लिनिंगपासूनचं रुटीन मी शेअर केलं आहे. आणि आता इथं ना चपातीसुद्धा मी करून घेत आहे. तर हा व्हिडिओ व्लॉग तुम्हाला नक्कीच थोडासा हेल्पफुल वाटला असेल. विरजनासंबंधी मी ज्या काही गोष्टी सांगितल्या किंवा अजून कोणत्याही गोष्टी असतील तर त्यासंबंधी तुम्हाला काय वाटतंय हे तुम्ही मला कमेंट करून सांगा. आणि तुम्हीसुद्धा असंच करता का हे सुद्धा मला कमेंट करून सांगा. व्हिडिओमध्ये कोणती सुधारणा करायला पाहिजे. आणि हो, ऑडिओपेक्षा ना व्हिडिओ क्वालिटी कशी आहे हे नक्की कमेंट करून सांगा. कारण आपले बॅक कॅमेरा व्हिडिओ सध्या चालू आहेत आणि खूप छान असं मला तरी वाटतंय, चांगलं होतं आहे. पण मला वाटणं आणि तुम्ही कमेंट करून सांगणं यामध्ये खूप जास्त फरक आहे. त्यामुळे तुम्ही नक्की तुमचे अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नोंदवायला विसरू नका. मैत्रिणींच्या ग्रुपला थोडंसं कमी तेल लावून चपाती थांब की 2 मिनिट. हां, चपाती झाल्यावर लगेच वाढणार आहे. भेटूया मस्त नवीन एका छानशा व्हिडिओमध्ये. आणि हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहिलात त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. इंस्टाग्रामला पण राजश्री पाटील ऑफिशियल हे इंस्टाग्रामचा हँडल आहे, तर तिथं पण तुम्ही मला फॉलो करू शकताय. आणि चपाती बसली मस्त झाली, कणिक छान भिजले त्यामुळे चपात्या चांगल्या येतात. चला भेटूया एका मस्त अशा व्हिडिओ ब्लॉगमध्ये. शॉर्ट व्हिडिओ पण पहा तुम्ही, आवडले तर नक्कीच लाईक करा आणि कमेंट करा छान छान मस्त अशा.
आता आम्ही चपाती वगैरे झाल्यानंतर जेवून घेतो. तर व्हिडिओ भरपूर सकाळपासून मी शूट केलाय. किचन क्लिनिंगचा वगैरे सगळंच कसा झालाय व्हिडिओ नक्की सांगा. आणि भेटूया उद्याच्या नवीन एका छानशा व्हिडिओ व्लॉगमध्ये. रुटीनचे व्लॉग असणार आहेत, रेसिपी व्लॉग असणार आहेत. बघूया कुठले कुठले व्लॉग मला तुमच्यापर्यंत पोहोचवता येतील तेवढे सगळे पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. चलो बाय.